सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी. 18व्या अध्यायामध्ये आहोत. मागच्या वेळेचा गोश्वारा श्यामाताई वाचणार आहेत. त्यांनी मला ऐकवलं होतं विकेंडला. छान गेलंय. तर ऐकूया. सुरू करू. हो. नमस्कार सगळ्यांना. सुषमाताईंनी मागच्या वेळेचा गोश्वारा छान सांगितला. नंतर माधवीच्या प्रश्नाला उत्तर देताना निलिमाताईंनी आपल्याला 18व्या श्लोकाचा कठीण असलेला भाग परत सोपा करून सांगितला. त्या ज्ञानेश्वरीतल्या 472व्या ओवीचा अर्थ पण सांगितला. आणि महेश पाटील यांनी रेकॉर्डिंग पाठवल्यामुळे मला गोश्वारा लिहायला मदत झाली. त्याबद्दल त्यांचे आभार. अध्याय 18व्यातला श्लोक 22 ते 26 ह्याचा आज गोश्वारा आहे. या 22व्या श्लोकात भगवंत तामस ज्ञानाबद्दल सांगतात. जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णपणे आसक्त असते, तसेच जे युक्तिशून्य, ज्ञानरहित आणि तुच्छ असते ते तामस म्हटले गेले आहे. तामस मनुष्य आपल्या शरीरात संपूर्णपणे आसक्त राहतो. शास्त्रांनी निषिद्ध ठरवलेले टाकून द्यावे हे तो मानत नाही. जे विषय डोळ्यापुढे येतील ते विषय भोगासाठीच आहेत असे तो मानतो. स्वार्थ साधण्यास जो कामी येतो तोच आपला सोयरा. ही धारणा व शरीराच्या सुख देहाचे पोषण करणे एवढेच एक फळ मिळते. आकाशातून पडलेल्या पाण्याला ज्याप्रमाणे समुद्रच एक काय तो आश्रय असतो, त्याप्रमाणे जे कृत्य करायचे ते केवळ पोट भरण्याकरताच करायचे असा तो अज्ञानी समजतो. त्याच्या ठिकाणी स्वर्ग किंवा नरक याच्या प्राप्तीकरता यथार्थ शास्त्र किंवा निषिद्ध आचरण हेच कारण आहेत. यावर या अज्ञानी तामस जीवाचा विश्वास नसतो. त्याला जे दिसेल व ज्याची इंद्रिये गोडी लावून देतील ते खरे असा तामसाचा पक्का अनुभव आहे. चोराघरचे धन किंवा शेळीच्या गळ्यातील स्तन जसे निरुपयोगी असते,
तसे हे निरर्थक व शून्य तामस ज्ञान असते. पुढे याच 3 प्रकारच्या ज्ञानाने कर्त्याच्या क्रिया झालेल्या दिसतात. ज्याप्रमाणे ओघाला अनुसरून पाणी जाते, त्याप्रमाणे कोणतेही कर्म सात्विक, राजस व तामस या 3 ज्ञानाच्या 3 वाटांना धरून घडते. त्यातील सात्विक कर्माचे लक्षण 23व्या श्लोकात सांगितले आहे. 23वा श्लोक. जे फळाची अपेक्षा न करणाऱ्या कर्त्याकडून राग द्वेषा वाचून केलेले आसक्तीरहित नित्य कर्म त्याला सात्विक कर्म म्हटले जाते. आपल्या अधिकारानुसार प्राप्त झालेले नित्य नैमित्तिक कर्म स्वाभाविकपणे तो आचरतो. मनाला शिणवून व देहाला झिजवून आई जशी आपल्या मुलाचे संगोपन न कंटाळता करते, त्याप्रमाणे संपूर्ण कर्म ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करून फळाची अपेक्षा तो ठेवत नाही. तसेच सत्प्रसंगी कर्म करावे, पण जर ते राहिले तरी न करण्यामुळे खेद किंवा द्वेष तो मानत नाही, किंवा कर्म पूर्ण झाले तरी आनंदाने फुगून जात नाही. अशा युक्तीने जे कर्म घडते त्याला त्याच्या गुणावरून सात्विक कर्म असे नाव द्यावे. आता 24व्या श्लोकात राजस कर्म सांगितले आहे. जे काम्य कर्म फलप्राप्तीची इच्छा करणाऱ्याकडून किंवा अहंकाराने युक्त असलेल्या पुरुषाकडून अतिशय परिश्रमपूर्वक केले जाते, ते राजस कर्म म्हटले गेले आहे. राजस कर्त्याला नित्य नैमित्तिक कर्म करण्यात आळस व काम्य कर्म करण्यात उत्साह असतो. फळाच्या ठिकाणी आसक्त होऊन जेवढी म्हणून काम्य कर्मे आहेत ती सर्व शास्त्रानुसार रीतसर पार पाडतो. तो जे जे करतो त्याची आपल्याच तोंडाने स्तुती करतो आणि या सर्वांचा करता मी आहे अशी आपल्या नावाची थोरवी गातो. ज्याप्रमाणे मृत्यूसमयी काळजवर कोणत्याही औषधाला जुमानत नाही, त्याप्रमाणे कर्माच्या कर्तृत्वाच्या अहंकाराने भारलेला हा राजस पुरुष आपले वडील किंवा गुरु यांना जुमानत नाही. एका कणाच्या लाभासाठी वाळवी संपूर्ण पाताळ जसे पालथे घालते, त्याप्रमाणे स्वर्गाच्या सुखाच्या लोभाने केवळ जे श्रम पावणे आहे ते कष्टयुक्त काम्य कर्म राजस आहे. 25वा श्लोक. आता तामस कर्माचे स्वरूप सांगतात. जे कर्म मागून होणारा परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य याचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते, ते तामस होते. जे कर्म निंदेचे पापघर आहे व ज्याच्या योगाने निषिद्धता जन्मास येते, त्याला तामस कर्म म्हणतात. ज्याप्रमाणे पाण्यावर काढलेली रेघ निष्फळ, त्याप्रमाणे जे कर्म घडल्यानंतर दृष्टीला काहीच अपेक्षित दिसत नाही, ते कर्म व्यर्थ ठरते. दिव्याचा प्रकाश दिसताच पतंग ज्योतीवर झेप घालतो आणि स्वतः जळून जगाला अंधार करतो. त्याप्रमाणे आपले सर्वस्व व्यर्थ गेले व आपल्या देहालाही दुःख झाले तरी चालेल, पण त्याच्या त्या कर्माने दुसऱ्यांना अपाय केला जातो. ते दोषयुक्त कर्म करण्यास आपल्यात सामर्थ्य आहे की नाही याचाही पुढचा विचार न करताच तो ते करतो. याप्रमाणे उचित वा अनुचित तसेच आपले किंवा दुसऱ्याचे हा भेद शिल्लक न ठेवता जे कर्म होते ते तामस कर्म होय. अशा रीतीने सात्विक स्वभाव आपोआप उत्थानाकडे जातो, राजस स्वभावात उन्नती रोखली जाते आणि तामस स्वभाव सहजच पतनाकडे जातो. कर्माचे आचरण करीत असताना कर्माभिमानी जो कर्ता जीव तो देखील 3 प्रकारचा झाला आहे, सात्विक, राजस आणि तामस. पुढील श्लोकात भगवान सात्विक कर्त्याची लक्षणे सांगतात. 26वा श्लोक. सात्विक कर्ता हा आसक्ती व अहंकार रहित असतो. तसेच तो धैर्य आणि उत्साह यांनी युक्त असतो. कर्माची सिद्धी अथवा असिद्धी या संबंधाने ज्याचे मन निर्विकार असते त्याला सात्विक कर्ता म्हणतात. भगवंतांच्या प्रेमामुळे सात्विक कर्ता
भगवंतासाठीच नित्य कर्मे आचरित असतो. त्यामुळे त्या कर्माविषयीची आसक्ती किंवा त्यामुळे होणारा लाभ याविषयीची अनासक्ती त्याच्या मनात असते. त्याची ती कर्मे निरहंकार पूर्वक व फलाशारहित होत असतात. फळ न येताही ज्याप्रमाणे नागवेलीची झाडे उपयोगी असतात, कारण त्याची पाने उपयोगी पडतात, त्याप्रमाणे तो फलेच्छा टाकून नित्याधिक कर्मे फार आदराने करतो. त्याचे फळ व्यर्थ जाते असे नाही. ती नित्याधिक कर्मे स्वभावतःच फलरूप आहेत. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूतील ढग गर्जना न करता पावसाचा नुसता वर्षाव करतात, त्याप्रमाणे तो मी नित्याधिक कर्मे केली असा कर्माचा अभिमान घेऊन बोलत नाही. परमेश्वराला समर्पण करण्यायोग्य अशी कर्मे करण्याकरता कर्मांना जो योग्य काळ असेल, तसेच योग्य स्थळ असेल, ते तो साधतो. कर्माच्या योग्य अयोग्यतेचा निर्णय शास्त्राच्या दृष्टीने पाळतो. तो धैर्याने आणि आत्मप्राप्तीच्या प्रेमाने विहित कर्मे पार पाडताना देहसुखाची पर्वा करीत नाही. ज्याप्रमाणे सोने अग्नीत तापवले असता वजनात कमी झाले तरी कसात वाढते, त्याप्रमाणे त्याचा उत्साह अधिक अधिक वाढत जातो. विषयांच्या सुखाची इच्छा नाहीशी होऊन जसजशी देहाविषयीची आसक्ती कमी होत जाते, तसा शास्त्रोक्त कर्म करण्याविषयीचा त्याचा आनंद दुणावत जातो. कर्म करीत असताना एखादे वेळी ते कर्म बंद पडले तरी तो सात्विक करता यात किंचितही दुःखी होत नाही किंवा कर्मसिद्धीस गेल्याचा अभिमानही बाळगत नाही. अशा लक्षणांनी कर्म करणारा सात्विक करता होय. चाल, थँक्यू. छान सांगितलं. कव्हर केलं सगळं. व्हेरी गुड. जाऊया पुढे. महेश, तुलाच आधी वाचायचं ना? या जमणार आहे दिसतंय का? ना? सांगत शेअर केलंय. दिसतंय ना? हो, दिसतंय. रागी कर्मफल प्रेप्सु लुप्तो हिंसात्मको शुचिः हर्ष शोकान्विता कर्ता राजसा परिकीर्तितः. अभिलाषी कर्मफलाची इच्छा करणारा लोभी, दुसऱ्याला पीडा देणारा, बाह्य व आंतर, शुद्धी विरहित, यशा अपयशामुळे हर्ष व शोक यांनी युक्त अशा कर्त्याला राजस कर्ता म्हणतात. ज्याप्रमाणे गावातील कचरा वगैरे सर्व घाणीला एकत्र होण्याला किरडा ही जागा असते, अथवा जर स्मशानात जसे सर्व अमंगळ पदार्थ एकत्र झालेले असतात, त्याप्रमाणे जो सर्व जगातील हवेला पाय धुण्याचे ठिकाण झालेला आहे पहा. म्हणून ज्या कर्मामध्ये सोप्या रीतीने फळ मिळण्याची शक्यता दिसते, त्या कर्माच्या ठिकाणी आदराने आरंभ करतो आणि आपण मिळवलेल्या द्रव्यापैकी एक कवडी सुद्धा खर्च होऊ देत नाही आणि क्षणोक्षणी त्या द्रव्यावरून आपला जीव ओवाळून टाकतो. कृपण जसा आपल्या ठेव्याविषयी मनामध्ये सावध असतो, अथवा ज्याप्रमाणे बगळा माशाकरता ध्यान धरून तटस्थ बसतो, त्याप्रमाणे राजस करता दुसऱ्याच्या मौल्यवान वस्तूच्या ठिकाणी लक्ष असतो. ज्याप्रमाणे आंबट बोरीच्या झाडाजवळून गेले असता ते झाड जवळून जाणाऱ्यास गुंतवते व जर त्या झाडाला अंग घासले तर घासणाऱ्याची कातडी फाटते व क्वचित त्याला फळे आली तर ती इतकी आंबट असतात तर की ती खाल्ली तर जिभेला पोळतात. त्याप्रमाणे जो मनाने, वाचेने व शरीराने वाटेल त्याला दुखवितच जातो व जो आपला स्वार्थ साधित असता दुसऱ्याचे हित पाहत नाही, त्याचप्रमाणे आरंभिलेले कार्य शेवटापर्यंत पार पाडण्यात तो शरीराने अथवा आचरणाने समर्थ नसतो, तरी त्या कर्मसंबंधाने
त्याच्या मनात अरुची उत्पन्न होत नाही. ज्याप्रमाणे धोत्राच्या फळाला आत कैफ पाडणाऱ्या बिया असतात व बाहेर काटे असतात, त्याप्रमाणे जो आत बाहेर पवित्रपणाच्या बाबतीत दरिद्री असतो. आणि अर्जुना, कर्मे केल्यावर जर त्यास इच्छित फल प्राप्त झाले तर आनंदाने तो या जगास वेडावून दाखवतो. अथवा आरंभिलेले कर्म जर निष्फळ झाले तर त्या शोकाने ग्रस्त होऊन त्या धर्माचा धिक्कार करावाच लागतो. ज्याची कर्माच्या ठिकाणी अशी वागणूक पाशील तो करता होय असे समज. आता यानंतर जो कुकर्माचे केवळ शेत असा तामस करतात तोही स्पष्ट सांगू. जैसा गाविचिया कश्मळ उकरडा होय ये कवळा, का स्मशानी अमंगळा आगवयांची, तया परी जो अशेष विश्वाची या अभिलाषा, पाय पाखाळणिया देखा करटा झाला, म्हणून फळाचा लागू ते तेखे जिये असलगू, तिये कर्मी चांगू रोहो मांडी, आणि आपण जालिया जोडी पकोनेदी कवडी, क्षणा क्षणा कुरुंडी जीवाची करी, कृपणू चित्ती ठेवा आपुला, तैसा दक्षु पराविला, तैसा दक्षु पराविया मोला, पखू तैसा कुतला मासयासी, आणि गोवी गेलिया जवळी, चगटलिया अंगफाळी, फळे आतू पोळी पोरांटी जैसी, तैसे मने वाचा काये फलतया दिखवतू जाये, स्वार्थी साधिता न पाहे पराचे हित, तेवीच अंगे कर्मी आचरणे नो हे शमी, न निघे मनोधर्मी अरोचकू, कनकाचिया फळा आतु माझ बाहेरी मवळा, तैसा सबाह्य दुबळा सुचित्वे जो, आणि कर्मजात केलिया पळला हे धरी धनंजया, तरी हरिके जगायया वाकुलिया वाये, अथवा जे आदरिले हीन फळ होय केले, तरी शोके तेणे ती चले धिक्कारो लागे, कर्मी राहटी ऐसी छयाते होती देखसी, तोची जाणत्री शुद्धीसी राजस करता, यत आता यया पाठी येरू चोखू कर्माचा आगरू, तोही करू गोचरू तामस करता. अयुक्त प्रकृत स्तब्ध शटो नैष्कृतिकोलसः, विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. नियमरहित शास्त्र संसार रहित बुद्धीचा, कोणापुढे नम्र न होणारा, कपटी, दुसऱ्याचे बरे त्याला पावत नाही असा, आळशी, सदा असंतुष्ट, दीर्घसूत्री अशा कर्त्याला तामस करता म्हणतात. तर आपला संबंध झाला असता दुसरा पदार्थ कसा जायतो हे ज्याप्रमाणे अग्नीला समजत नाही, त्या आपल्याकडून दुसऱ्याचा जीव कसा घेतला जातो त्याची तीक्ष्ण शस्त्राला खबरही नसते, अथवा आपल्या परिणामाची काळकूट विषाला कल्पना नसते. अर्जुना, त्याप्रमाणे ज्या क्रिया दुसऱ्याचा व आपला घात करणाऱ्या असतील, त्या क्रिया करण्यास जो तो आरंभ करतो, त्या क्रिया करतेवेळी सुद्धा त्याचा परिणाम काय झाला याविषयी सावधपणा ठेवीत नाही. वावटळीत सुटलेला वारा जसा हवा तिकडे भडकतो, त्याप्रमाणे तो सैररीतीने वागतो. अर्जुना, त्या तामस कर्त्याचा व त्याच्या क्रियांचा काही मेळ नसतो. तो तामस करता पाहिला असता त्याच्या पुढे वेड्यांची किंमत काय? आणि ज्याप्रमाणे बैलाच्या खाली गोचीड लागले असतात, त्याप्रमाणे इंद्रियांना प्राप्त झालेल्या विषयांचे सेवन करून जो आपले जीवित राखतो,
ज्याप्रमाणे मूल हे योग्य वेळ न जाणता हसण्याला व रडण्याला आरंभ करते, त्याप्रमाणे जो स्वैर वागतो. जो प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे करण्यास योग्य काय व अयोग्य काय हा भेद जाणत नाही व उकिरडा जसा केराने फुगतो, तसा जो आपल्या स्वैरचाराने तृप्त होऊन फुगतो. म्हणून मान्य पुरुषांना मान द्यावा हा जरी सर्वसाधारण नियम आहे, परंतु हा तामस करता मान देण्याच्या बाबतीत ईश्वरापुढेही लवत नाही व न बोलण्याच्या बाबतीतही डोंगराचीही ज्याच्यापुढे किंमत नाही. आणि ज्याचे मन कपटी असते व ज्याची वागणूक पक्की चोरटी असते व ज्याची दृष्टी खरोखर वेश्येच्या दृष्टीप्रमाणे कपटी प्रेमाने युक्त असते, फार काय सांगावे, त्याचा देहच कपटाचा बनविला असतो व ज्याचे जगणे हे दूत कर्माच्या तिवाठ्या वरचे घरच आहे असते. त्याचा तो अवतार म्हणजे अभिलाषेने भरलेल्या लुटारू भिल्ल्याचे प्रत्यक्ष वसतिस्थानच नव्हे काय. म्हणून त्या रस्त्याने जाऊ येऊ नये आणि दुसऱ्याचे बरे झालेले पाहून ज्याला आपणावर काही संकट कोसळे असे वाटते, ज्याप्रमाणे दुधाशी मीठ मिसळले असता दुधास पिण्याला अयोग्य करते, अथवा थंड असा पदार्थ अग्नीत घातला तर तो तक्षणी दडदडीत अग्नी होतो, अथवा अर्जुना, चांगले पदार्थ पोटात गेले असता त्यांचा ज्याप्रमाणे नरकच होऊन राहतो, त्याप्रमाणे दुसऱ्याचे बरे झालेले ज्याला कळते की तक्षणीच ते सर्व विपरीत बनून बाहेर येते. पहा, ज्याप्रमाणे सर्पाला दूध पाजले असता तो सर्व दुधाचे विष करतो, त्याप्रमाणे जो दुसऱ्याच्या गुणांना नाव ठेवतो आणि ज्या योगाने इहलोकी सुखाने जगणे होईल व खरोखर परलोकी गती मिळेल, असे योग्य कर्म करण्याचा प्रसंग ज्यावेळी येतो, त्यावेळेला तर त्याला झोप कशी ठेवल्यासारखी आपोआप येते आणि दुष्ट कर्म करण्याचा प्रसंग आला की ती झोप विटाळशी स्त्री विटाळामुळे जशी दूर राहते, तशी त्यास सोडून दूर राहते. ज्याप्रमाणे द्राक्षाचा व आंब्याचा उपभोग घेण्याच्या वेळेला कावळ्याचे तोंड सडते अथवा घुबडाचे डोळे जसे दिवसा फुटतात, त्याप्रमाणे कल्याणाची वेळ आली असता त्यास आळस ग्रासून टाकतो आणि उलट चूक घडण्याच्या वेळी तो म्हणेल तसे होते. प्रमाद करताना त्याच्या अंगातील आळस जाऊन त्यास अधिक स्फुरण येते. ज्याप्रमाणे समुद्राच्या पोटात वडवाग्नी अखंड जळत असतो, त्याप्रमाणे जो अंतःकरणात खेद अखंड वाहतो. ज्याप्रमाणे लेंड्यांच्या विस्तवात शेवटपर्यंत धूर असतो, अथवा अधोद्वारा वाटे येणाऱ्या वायूच्या अंगात जशी दुर्गंधी येत असते, त्याप्रमाणे जो मरेपर्यंत खेदाने गाजलेला असतो, हे वीरा अर्जुना, जो कल्पाच्या अंतानंतरही फलप्राप्ती व्हावी अशा इच्छेने व्यापाराचे धोरण बांधतो. अरे, जगाच्या पलीकडच्या गोष्टींविषयी अंतःकरणात चिंता वाहतो, पण अशी चिंता करीत असता ज्याविषयी चिंता करतो त्यापैकी त्याला कवताच्या काडीचाही लाभ होत नाही. असा जो लोकांमध्ये पापाची मूर्तिमान राशी आहे, असे तू पाहशील, तो निर्विवाद तामस करता होय. हे सृजनांच्या राजा अर्जुना, याप्रमाणे तुला कर्म, कर्ता व ज्ञान या तिन्हीचे 3 प्रकारचे लक्षण स्पष्टपणाने सांगितले. आणि पण उपमा आहे तिथे. तरी मी लागलिया कैसे, पुढील जळत असे, हे नेणिजे हुताशे, जिया परी पैशस्त्रे मिया तिकटे, नेणिजे कैसे निवटे, का नेणिजे काळ कुठे, आपले केले तैसा पुढीलया आपुलया, घातू करीत धनंजया, आदरी वो खटिया, प्रिया जो का, तिया करिता ही वेळी, काय जाळे हे न सांभाळी,
चळला वायू वाहटुळी चेष्टे तैसा वैकरिणिया आणि जया मिळू नाही धनंजया तो पाहुनी पिसेया कैची त्राय आणि इंद्रियांचे वोईरिले चरोनी राखे जो जियाले ऐला तळी लागले ओचिड जैसे हासया रुदना वेळू नेणता आदरी बाळू राहटे उस्त्रुंच खळू दया परी जो प्रकृती आतलेपणे कृत्याकृत्य साधू नेणे उगे केणे धालेपणे करडा जैसा म्हणून मान्याचे निनावे ईश्वराही परिन खालवे स्तब्धपणे न मनवे डोंगरासी आणि मनचलाचे गलाली राहटी पुडी चोरली तिठी कीर चोय बोली पण्यागनेची किंबहुना कपटाचे देहची वळिले तयाचे ते जिणे ही जुवाराचे तीटे घर नो हे तयाचा प्रादुर्भाव तो साभिलाष भिल्लाचा गाव म्हणून नये येवो जावो तया वाटा आणि आणि कांचे निके केले विरु होय जयाले कैसे अपयपया मिनले लवण करी काही व ऐसा पदार्थू घातला आगी आतू तेची शणी धडाडितू अग्नी होय नाना सुद्रव्ये गोमटी चालिया शरीरी पैठी होऊनी हाती किरीटी मळवूची जेवी तैसे पुढिलाचे बरवे जयांचा भितरी पावे आणि विरुद्धची आगवे हो निगे जो गुण घे दे दोष अमृताचे करी विष तुग पागिली जा देख व्याळू जैसा आणि ऐहिकी जियावे चेणे परत्रासाच यावे ते उचित कृत पावे अवसारी जिये जेव्हा जया आपैसी निद्राये ठेवली जैसी दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे पै द्राक्षरसा आम्ररसा वेळे तोंड सरे वायसा का डोळे फुडती दिवसा दुडुळाचे तैसा कल्याण काळू पाहे तै तया ते आळसू खाये ना प्रमादी तै होये तो म्हणे तैसे चेवीची सागराचा पोटी चळे अखंड आगिठी तैसे विषादू वाहे गाठी शिवाजीचे गो लेंडोरा आगी धुमावधी का अपाना अंगी दुर्गंधी तैसा जो जीवितावधी विषादे केला आणि कल्पांताची पारा वेगळेच ही जो वीरा सूत्रधरी व्यापारा साभिलाषा जया जया ही परवती शुचा वाहे पैचित्ती करिता विशी हाती तृणही न लगे ऐसा जो लोकांतू पाप पुंजू मूर्तू ते खची जो अव्याहतू तामसू करता एवं कर्म करता ज्ञान त्या तिहींचे त्रिदा चिन्ह ताविली तुझ सुजन चक्रवर्ती आत्ता आता आपलं म्हणू तिघांचं पाहिलं आपण कर्म कर्म कर्ता आणि ज्ञान. आणि आता ते धृती आणि श्रुती धृती आणि बुद्धी या दोन बद्दल बोलणार आहे. तर आधी मला वाटतं त्यांनी तर त्याच्याबद्दल आपण बघतोय. तसेच 3 भाग केलेत त्यांनी, सात्विक, राजस आणि तामस. आणि आपल्याला त्याची कल्पना आली आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की सात्विक म्हणजे काही अपेक्षा न करता करणारं. राजस म्हणजे त्याचं नेहमी त्याच्यामध्ये स्वार्थ असतो, काहीतरी अहंकार असतो. आणि तामस म्हणजे सगळ्यात वाईट असं. तर
सुरू करूया. हं. हं. नीता. बुद्धेर्भेदं धृते श्रेव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. हं. हे धनंजया, बुद्धी आणि धैर्य यांच्या गुणानुसार होणारे 3 प्रकार मी सारे वेगवेगळे सांगतो, ऐक. आता अविद्येच्या गावात मोहाचे कोरे वस्त्र नेसून व संशयाचे सर्व दागिने अंगावर घालून जी बुद्धी म्हणजे जीवाच्या स्वरूपाच्या निश्चयाची शोभा पाहण्याचा मूर्तिमंत आरसा आहे, त्या बुद्धीची ही धाव 3 प्रकारची आहे. अरे अर्जुना, विचार कर. या सत्वादी तिन्ही गुणांनी या जगामध्ये कोणती म्हणून एक वस्तू 3 ठिकाणी विभागली नाही. पोटात अग्नी नसलेले लाकूड जगात कोणते आहे? त्याप्रमाणे गुणाच्या योगाने जी 3 प्रकारची झाली नाही अशी दृश्य वर्गामध्ये वस्तू कोठे आहे? म्हणून 3 गुणांनी बुद्धी 3 गुणांची केली आहे व धैर्याचे सुद्धा तसेच 3 भाग आहेत. तीच एक बुद्धी व धैर्य वेगवेगळी यथायोग्य लक्षणांनी अलंकृत झालेली अशी त्यांच्या 3 गुणांनी केलेल्या भेदाप्रमाणे विस्ताराने सांगण्यात येईल. परंतु अर्जुना, बुद्धी व धैर्य या 2 गोष्टींमध्ये प्रथम बुद्धीचे 3 प्रकार सांगू. हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, संसाराला येणाऱ्या प्राण्याला उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा 3 वाटा आहेत. कारण की विहित कर्म न करणे, काम्य व निषिद्ध कर्म करणे असे 3 मार्ग आहेत व यापासून या जीवांना संसार भय असल्यामुळे हे दोषयुक्त आहेत. आता अविद्येचा गावी मोहाची वेढुनी मदवी, संदेहाची आगवी लेऊनी लेणी, आत्मनिश्चयाची बरव, जया आरिसा पाहे सावयव. तिये बुद्धीची ही धाव त्रिधा असे, अगा सत्वादी गुणी इही, काही एक तिही ठाई, न कीजेची येथ पाही जगा माझी. आगी नसता पोटी कवन काष्ट असे सृष्टी, तैसे ते कैचे दृश्य कोटी त्रिधा जे नोहे. म्हणून तिही गुणी बुद्धी केली त्रिगुणी, तृतीसी वाटणी तैसीची असे. तेची एक वेगळाले तेथ चिन्ही अलंकारले, सांगिजेल उपाईले भेदलेपणे. परिबुद्धी धृती इया दोही भागा माझी धनंजया, आधी रूप बुद्धीचिया भेदासी करू. तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसारासी गा सुभटा, प्रणिया येतिया वाटा तिनी आथी. जे अकरण काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिनी प्रसिद्ध, संसार भये सबाध जीवायया. प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये, बंध मोक्षं च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. अर्जुना, जी बुद्धी नित्य व नैमित्तिक, करणीय व काम्य व निषिद्ध अकरणीय यांच्या ठिकाणी, प्रवृत्ती व निवृत्ती, भय व अभय, बंध व मोक्ष हे जाणते ते सात्विक बुद्धी होय. ती सात्विक बुद्धी होय. म्हणून अधिकारानुरूप व विधीच्या मार्गाने वाट्याला आलेले जे नित्य कर्म तेच काय ते एक या जगात आचरण करण्यास योग्य आहे. ज्याप्रमाणे तहान लागली तर केवळ ती भागविण्याकरिता पाणी प्यावे, त्याप्रमाणे केवळ आत्मप्राप्ती या फळाकडे दृष्टी ठेवून
ते शस्त्राविहित नित्यकर्मच करावे. एवढ्यानेच ते कर्म अनिष्ट असलेल्या जन्माच्या भयाला घालविते व मोक्षाची प्राप्ती सोपी करून देते. असे जो कर्म करतो त्यांची संसार भयातून चांगल्या रीतीने सुटका होते. अशा रीतीने त्याने विहित कर्म निष्काम बुद्धीने केले म्हणून तो मुमुक्षाच्या योग्यतेला आला. त्या मुमुक्ष स्थितीत जी बुद्धी असा बळकट भरोसा बांधते की अशा रीतीने केवळ आत्मप्राप्तीकडे दृष्टी ठेवून कर्म करण्याने मोक्ष अगदी ठेवल्यासारखा प्राप्त होईल, म्हणून ती बुद्धी म्हणजे प्रवृत्तीच खाली घालून व निवृत्ती मांडली आहे. अशा रीतीने कर्म करण्यात जरी बाहेरून प्रवृत्ती दिसते तरी आतून खरोखर निवृत्तीच असते. अशा कर्माच्या ठिकाणी बुडी देतो न देतो तोच. अशा रीतीने कर्म करण्याच्या बुद्धीने निश्चय करतो न करतो तोच. तहानलेला मनुष्य पाणी मिळाले असता अथवा पुरात पडलेला मनुष्य नाव मिळाली असता वा अंधाऱ्या विहिरीत पडलेला मनुष्य सूर्यकिरणे प्राप्त झाली असता जसा जगतो, अथवा पथ्य सांभाळून औषध घेतले असता जरी रोगाने ग्रासला असला तरी जगतो, अथवा माशाला जर पाण्याचा जिव्हाळा मिळाला तर तो जगेलच, यात असे अन्यथा नाही. त्याप्रमाणे या कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झाले असता मोक्ष मिळतोच. करणीय कर्मासंबंधाने हे जे चांगले ज्ञान ज्या बुद्धीला आहे व जी बुद्धी अकरणीय कर्म असे पुढील ओवीत सांगितल्याप्रमाणे आहे, हे पक्के जाणते, ती काम्याधिक कर्मे संसार भयदायक आहेत. म्हणून ज्या कर्मावर अकृत्यपणाचे शिंतोडे पडले आहेत, जी करण्यास योग्य नाहीत अशी ठरली आहेत, त्या अकरणीय व जन्ममरणाच्या भयाने युक्त अशा कर्माच्या ठिकाणी जी बुद्धी प्रवृत्तीला मागच्या पायीच पळावयास लावते, अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, अथांग पाण्यात जशी उडी टाकवत नाही, अथवा धगधगीत शूळ जसा धरवत नाही, अथवा फू फू करणारा काळा नाग पाहून त्याला धरण्याकरिता जसा हात घालवत नाही, अथवा वाघाच्या गुहेत जसे जावत नाही, त्याप्रमाणे अकरणीय कर्म पाहून ज्या बुद्धीत निसंशय मोठे भय उत्पन्न होते, विष मिसळून वाढलेले अन्न सेवन केले असता मृत्यू चुकणार नाही, हे जसे पक्के समजावे, त्याप्रमाणे जी बुद्धी निषिद्ध कर्माच्या ठिकाणी बंधाला पाहते, मग ते बंध भयाने भरलेले निषिद्ध कर्म प्राप्त झाले असता त्या कर्माच्या त्यागाचा विनियोग जी बुद्धी जाणते, त्याप्रमाणे रत्नपारखी खऱ्या खोट्या रत्नांची परीक्षा करतो, त्याप्रमाणे जी प्रवृत्ती निवृत्तीच्या मापाने कार्याचा निर्णय करते, त्याप्रमाणे कृत्याचा विचार जी अखंड जाणते, तिलाच सात्विक बुद्धी असे म्हणतात, असे तू समज. म्हणूनी अधिकारे मानिले जे विधीचे निवोगे आले, ते एकाची येथ भले नित्य कर्म, तेची आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ, की जे जैसे काजळ सेविजे ताहने, ये तुलेनी ते कर्म सांडी जन्म भय विषम, करुनी ते सुगम मोक्ष सिद्धी, ऐसे कर्म करी तो भला संसारा भये सांडिला, करणीयत्वे आला मुमुक्षा भागा, तेथ जे बुद्धी ऐसा बळी बांधे भरवसा, मोक्षू ठेविला ऐसा जोडेल येथ, म्हणून निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती तळी, ये कर्मी बुडू कुळी
द्यावी की ना. तृषार्ता पाणिये जिणे, का पुरी पडलिया प्रवाहणे. अंधुक पगता किरणे, सूर्य चेनी. नाना पथवेसी औषध लाहे, तरी रोगे दाटलाही जिये. कामिना जिव्हाळा होय जळाचा जरी, तरी तया जीविता नाही. जेवी अन्यथा, तैसे कर्मी इये प्रवर्तथा. जोडीची मोक्षू, हे कारणी याचियाकडे, जे ज्ञान आधी चोखडे. आणि अकरणीय हे पुढे, ऐसे जाण. जी दिये काम्यदिके, संसार भयदायके. अकृत्यपणाचे अंबुखे, पडिले जया. तिये कर्मी अकार्यी, जन्म मरणासमयी. प्रवृत्ती पळवी पायी, मागलीची. पै आगामाजी न रिघवे, अथावी न घलवे. धगधगीत नागवे, शूळ जेवी. का काळयाना धुंद वातू, देखोनी न घलवे हातू. न वचवे खोपे अंतू, वाघाचिये. तैसे कर्म अकरणीय, देखोनी महाभय. उपजे निःसंदेह, बुद्धी जिये. वाढिले राघुनी विखे, तेथे जाणिजे मृत्यू न चुके. तेवी निषेधी का देखे, बंधा ते जे. मग बंध भय भरिती, तिये निषिद्धी प्राप्ती. विनियोगी जाणे निवृत्ती, कर्माचिये. ऐसेनी कार्य विवेकी, जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी. खराकुडी पारखी, जिया परी. तैसी कृत्य शुद्धी, बुझे जे निरविधी. सात्विक म्हणिपे बुद्धी, तेची तू जाण. यया धर्ममधर्म च, कार्य चाकार्यमेव च. अयथाव प्रज्ञ जानाति, बुद्धी सा पार्थ राजसी. हे अर्जुना, ज्या बुद्धीने धर्म व अधर्म किंवा कार्य व अकार्य यांचा यथार्थ निर्णय होत नाही, ती राजस बुद्धी होय. आणि बगड्यांच्या गावात ज्याप्रमाणे पाणी घातलेले दूध सेवन केले जाते, अथवा अंधाळा जसा दिवस व रात्र यांचा गुंताडा जाणत नाही, जो भ्रमर फुलांच्या मकरंदाचे सेवन करतो, तो लाकडे कोरण्याकरिता धावतो. परंतु हे त्याचे कृत्य जसे भ्रमराच्या स्वभावाशी विसंगत नाही. त्याप्रमाणे जी बुद्धी ही जी धर्माधर्मरूप कृत्याकृत्ये यांची निवड न करता सरसकट आचरण करीत जाते. अरे अर्जुना, परीक्षेची दृष्टी नसता मोती घेतले तर योग्य सौदा झाला तर तो चुकूनच होणार, परंतु त्या व्यवहारात फसणे हे मात्र नेमके ठेवल्यासारखे व्हायचेच. त्याप्रमाणे अकरणीय कर्म जर कदाचित पुढे जाऊन उभे राहिले नाही तरच करावयाचे राहते. एरवी जी बुद्धी दोन्ही सरसकट सारखीच समजते, लग्नाच्या वेळी जशी निवड न करता समुदायावर अक्षता टाकतात, त्याप्रमाणे कार्याची निवड जी जाणत नाही, अशी ती राजस बुद्धी आहे, असे तू चांगल्या छान रीतीने सांगितलं त्यांनी. ओळख. हा, किती छान सांगितलं त्यांनी की राजसमध्ये ते काय बघत नाही की चांगलं आहे का नाही चांगलं आहे. आपलं काय जे काय हाताला येईल ते करायचं. त्यांनी ते लग्नातल्या अक्षता आपण टाकतो त्या नवरा नवरीच्या डोक्यात पडतात असं नाही, ते आपल्या सगळ्यांच्या डोक्यात पण पडतात. तर ते काय आपण बघत नाही की कोणाच्या डोक्यात पडतं, आपलं काढून टाकायचं. तसं करतात हे लोक. काही चांगलं म्हणजे चांगलं कार्य आहे का नाही कार्य आहे असं काही बघायचं नाही, नुसतं आपलं करायचं. छान उदाहरण आहे ते. हो. जाऊया. आणि बकाची गावी, घेपे क्षीर निरस कलवी.
का अहोरात्रींची गोवी आंधळे नेणे, जया फुलांचे मकरंदू फावे, तो काष्टे कोरू धावे, परिभ्रमरपणा नव्हे अव्हा जेवी, हा हे तैसी पण उदाहरण, एक मिनिट थांब. हे पण उदाहरण खूप छान आहे की भोंगरा सॉरी भ्रमर, तो आपला पोलामध्ये जातो, त्याच्यामधला मध काढतो. किती चांगलं काम आहे की, म्हणजे सुंदर आहे, ते गोड आहे सगळं. आणि पण तोच जाऊन लाकडामध्ये पोळ पण करतो तो. तर म्हणजे ते काय चांगलं काम नाही आहे, ते पण तो करतो. असं हे करायचंय ते करायचं, जे काय त्याच्यामध्ये काही डोकं घालायचं नाही, असं काम म्हणजे राजस काम. हम्म. जाऊया पुढे. तैसी इये कार्याकार्ये धर्माधर्म रूपे जिये, तिये न चोजिविता जाये, जाणती जे का अगा डोळावीण मोतिये, घेता पाडू मिळेवी पाये, न मिळणे ते आहे ठेविले तेथे, तैसे अकरणीय अवचटे, नोडवे तरीच लोटे, एरवी जाणे एकवटे, दोन्ही जे का तो गा बुद्धी चोखविशी, जाण येथ राजसी, अक्षत टाकली जैसी, मंदी येसी. आता नंतरचं मी वाचते, मनीषा. अधर्म धर्मामितीया, मन्यते तमसावृता, सर्वार्थान् विपरीताश्च, बुद्धिसा पार्थ तामसी. हे पार्था, जी तमाने आच्छादलेली बुद्धी अधर्माला धर्म समजते आणि सर्व अर्थांना विपरीत मानते, ती तामस बुद्धी होय. आणि राजा ज्या वाटेने जातो ती वाट चोराला अडचणीचे ठिकाण होते, अथवा राक्षसांचा दिवस उजाडला असता ती रात्र आहे असे वाटते, अथवा भाग्यहीन पुरुषाला पुरलेले द्रव्यच कोळशाचा ढीग होतो आणि म्हणून ते द्रव्य त्याच्याजवळ असून सुद्धा त्याच्या जीवाला ते नसल्यासारखे होते. त्याप्रमाणे जितके शास्त्रानुसार वागणे असेल तितके सर्व बुद्धीला पातक असे वाटते व खरे ते खोटेच असते, जी बुद्धी समजते. जी बुद्धी सर्वच अर्थ अनर्थ आहे असे समजते व गुण तेवढे नेमके दोष आहेत असे मानते. फार काय सांगावे, जितके सर्व श्रुतीने अंगीकार करून मान्य केले आहे तितके सर्व जी बुद्धी उलट जाणते. अर्जुना, कोणालाही न विचारता ती बुद्धी तामस आहे असे समजावे. आणि ज्या बुद्धीला धर्म व अर्थ यांचे पक्के अज्ञान आहे, त्या बुद्धीला काय करावयाचे? ते आत्मबोधरूपी कमलाच्या विकास करणाऱ्या चंद्रा अर्जुना, याप्रमाणे तुला बुद्धीचे तिन्ही भेद स्पष्ट सांगितले. आता याच 3 प्रकारच्या बुद्धिवृत्तीने कर्ममात्रांचा निश्चय केला असता त्या बुद्धीला ज्या 3 प्रकारच्या धैर्याने आधार दिला जातो, त्या धैर्याचेही 3 प्रकार त्यांच्या योग्य लक्षणासह सांगण्यात येतील. ते तू चांगले लक्ष दे. आणि राजा जिया वाटाचा ये, ते चोरासी आडव होरे, का राक्षसा दिवो पाहे, राती होऊनी, नाना निधानची निदेवा, होये कोळसयाचा उडवा, पै असते आपण पे जीवा, नाही झाले, तैसे धर्मजात तितके, जिये बुद्धीसी पातके, साच जे लटिके, ऐसेची बुझे, ते आगवेची अर्थ, करुणी घाली अनर्थ, गुण ते व्यवस्थित, दोषची मानी, किंबहुना श्रुती जाते, अधिष्ठुनी केले सरते, ते तुलेही उपरते, जाणे जे बुद्धी, ते कोणातेही न पुसता, तामसी जाणावी पांडुसुता, रात्री काय धर्मार्था, साच करावी, एवं बुद्धीचे भेद, तिन्ही तुझ विशद, सांगितले स्वबोध, कुमुद चंद्रा, आता याची बुद्धिवृत्ती, निष्ठन किला कर्म जाती, हांदू मांडीजे धृती, त्रिविधा जया, तिये धृतीचेही विभाग, तिन्ही यथालिंग,
सांगिजती चांग अवधान दे. हं. हे निष्ठंग केला म्हणजे निश्चय केला असा शब्द आहे. मागच्या याच्यात होता ना निष्ठंग केला म्हणजे 31 मध्ये होता. निश्चय हो. केलाय मनाची असं. तर आता ओके. याच्यानंतर ते धृतीबद्दल बोलणार आहे. धृती म्हणजे धैर्य. आणि काही ठिकाणी त्या धृतीच्या ऐवजी घृती झालंय, तर ते लक्षात ठेवायचं. तो धृती असा शब्द आहे. ओके. ओके. हा. धृत्यायया धारयते मन पाणेन्द्रिय क्रियाः योगेनाव्याभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. हे पार्था, योगाला सोडून न जाणाऱ्या ज्या धैर्याने मन, प्राण, इंद्रिये यांच्या क्रिया मनुष्य आवरून धरीत असतो ते सात्विक धैर्य होय. तर सूर्य उगवल्याबरोबर चौर्य कर्मासकट अंधार नाहीसा होतो, अथवा राजाचा हुकूम ज्याप्रमाणे निंद्य कर्म थांबवितो, अथवा वारा वेगाने चांगला वाहिला असता ढग जसे गर्जनेसह आपण नाहीसे होतात, किंवा अगस्ती दृष्टीस पडला असता समुद्र जसे मौन धारण करून राहतात, अथवा सूर्य विकासिनी कमळांचे समुदाय चंद्रोदयाबरोबर मिटतात. ते हे राहू दे. मदोन्मत्त हत्ती जात असताना जर गर्जना करून सिंह पुढे आला तर टाकण्याकरता उचललेले पाऊल तो खाली जमिनीवर ठेवीत नाही. त्याप्रमाणे जे धैर्य अंतःकरणात उत्पन्न झाल्याबरोबर मनाधिक इंद्रिये आपापला व्यापार उभ्या उभ्याच टाकून देतात. अर्जुना, इंद्रियांच्या विषयांशी पडलेल्या गाठी आपोआप सुटतात व 10ही इंद्रिये आपल्या मनरूपी आईच्या पोटात प्रवेश करतात किंवा अंतर्मुख होतात. जे धैर्य खालील अपान वायू व वर वाहणारा प्राणवायू या मर्यादा काढून प्राण, अपान, व्यान, समान, उदान, नाक, कुर्म, कृकल व देवदत्त या नऊही वायूंची एक जुडी करून नंतर सुषुम्नेमध्ये उडी घालते. ज्या धैर्याच्या योगाने मन हे संकल्प विकल्पांचे वस्त्र टाकून देऊन उघडे होते आणि बुद्धीच्याही मागे जाऊन स्वस्थ बसते, जो धैर्यरूपी राजा याप्रमाणे मनाला, प्राणांना व इंद्रियांना आपापल्या कर्माची बोलणी टाकावयास लावतो, मग अष्टांग योगाच्या युक्तीने त्या एकट्या आपापल्या कर्मांचा संबंध सुटलेल्या सर्व इंद्रियांना ध्यानरूपी आतल्या कोठडीत जे धैर्य कोंडून टाकते, परंतु सार्वभौम राजा जो परमात्मा त्याच्या स्वाधीन होईतोपर्यंत ज्या धैर्याकडून लाच न घेता त्यांचा निग्रह केला जातो. अरे अर्जुना, ऐक, ते धैर्य या जगात खरोखर सात्विक आहे, असे लक्ष्मीकांत जे श्रीकृष्ण ते अर्जुनाला म्हणाले. तरी उदयलिया दीन करू चोरीसी थोके अंधारू, का राजाज्ञा अव्यवहारू कुंठवी जेवी, नाना पवनाचा साटू वाजिन लिया नीटू, आंगेसी बोभाटू सांडिती मेघ, का अगस्त्याचे निदर्शने सिंधू घेऊनी ठाती मोमने, चंद्रोदयी कमळवने मिठी देती, हे असो पाव उचलिला मदमुख न ठेविती खाला, गाजवनी पुढा जाला सिंहू जरी, तैसा जो धीरू उठलिया अंतरू, मनादिके व्यापारू सांडिती उभी, इंद्रिया विषयांची या गाठी अपैसया सुटती किरटी, मना मायेचा पोटी रिगती दाही, अर्धोर्ध्व गुठे काठी प्राणनवाची पेंडी, बांधोनी घाली उडी मध्यमे माझी, संकल्प विकल्पांचे लुगडे सांडुनी मन उघडे, बुद्धी मागिले कडे उगीची बैसे, ऐसी धैर्य राजे जेणे मन प्राण करणे,
स्वचेष्टांची संभाषणे सांडविजती. मग आघवीची सडी ध्यानाचा आतुला मठी. कोंडिजती निरवडी योगाचिने. परी परमात्मया चक्रवर्ती उगाणिती जवहाती. तव लाचून घेती धृती धरिजती जिया. ते गा धृती येथे सात्विक हे निरुते. ऐक अर्जुना ते श्रीकांत म्हणे. यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन. प्रसंगेन फलकांक्षी धृती सा पार्थ राजसी. हे कुंती निशाताई एवढा झाला की आपण थांबू, कारण ओके 9 वाजतील तोपर्यंत. ओके एवढा संपला की जाऊ आपण. ओके. आणि हे कुंती पुत्रा अर्जुना, ज्या धैर्याच्या योगाने मनुष्य धर्म अर्थ व काम यांचे अवलंबन करतो, ते प्रसंगवशात फलाची आकांक्षा धरणारे धैर्य राजस होय. आणि जो जीवात्मा देहच आपण आहोत असे मानून धर्म अर्थ व काम या 3 उपायांनी स्वर्ग संसार रूपी दोन्ही घरात आनंदाने राहतो. मनोरथ रूपी सागरामध्ये धर्म अर्थ व कामरूपी जहाजावर क्रियारूपी व्यापार तो जीवात्मा ज्या धैर्याच्या बळाने करतो, त्या व्यापारात जे कर्मरूपी भांडवल घालतो, त्याची निदान चौपट तरी होईल असे धोरण बांधतो. एवढे सायास तो जीवात्मा या धैर्याने सहन करतो. आणि अर्जुना ऐक, ते या जगात राजस धैर्य होय. आता तिसरे धैर्य जे तामस ते ऐक. आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराचा दोही घरी. नांदे जो पोट भरी त्रिवर्गोपाये. तो मनोरथांचा सागरी धर्मार्थ कामांचा तारू वावरी. जेणे धैर्य बळे करी क्रिया वाणिज्य. जे कर्म भांडवला सुये तयाची सगुणी येती पाहे. येवडे सायास साहे जया धृती. तो गा धृती राजस पार्था येथ परियेस. आता ऐक तामस तिसरी जे. थांबूया इथे नीलिमाताई. थांबायचं इथे. नीलिमाताई तुम्ही म्यूटवर आहात. मी म्हटलं आता इथे थांबूया आणि धृतीबद्दल आपण पुढच्या वेळी पुन्हा बोलूया आणि सुरू करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो नियाम जगावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजी जो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये हुआवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद
मुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्ति।